नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अजून एका रानभाजीची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे शेवळ्याची भाजी। शेवळ्याच्या भाजीमध्ये विशिष्ट प्रकारचा खजरेपणा असतो आणि तो कसा कमी करायचा त्याच्या 2 ते 3 पद्धती मी आज तुम्हाला सांगणार आहे। तसेच ती साफ कशी करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आज मी तुम्हाला फक्त शेवळ्याची भाजी दाखवणार आहे, परंतु ह्यामध्ये आपण आणखीन काय काय घालू शकतो हेही मी तुम्हाला ऑप्शन ह्यामध्ये व्हिडिओ चालू असताना सांगेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पावसाळ्यामध्ये रानभाजी बाजारामध्ये उपलब्ध असते आणि तुम्ही ह्याचा आस्वाद आता पावसाळ्यामध्येच घेऊ शकता आणि वर्षातून एकदाच ही भाजी येते, त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवून बघा। सर्वप्रथम आपण ही भाजी कशी साफ करायची ते बघूयात आणि ह्यामधला कोणता भाग आपण भाजीसाठी वापरायचा आणि कोणता नाही वापरायचा तेही मी तुम्हाला इथे सविस्तर सांगणार आहे। शेवळ्याच्या भाजीला हा असा पानासारखा आकार असतो, तो पहिले काढून घ्यायचा। ह्यामध्ये हा जो लांबट आकार दिसतो तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हा जो पिवळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण ह्यामध्ये खाजरेपणा असतो। कापताना आपण हा जो पिवळा भाग आहे त्याचे थोडंसं वरूनच कापून घेणार आहोत। आपल्याला फक्त वरचा भाग आहे तो भाजीसाठी वापरायचा आणि हा बाकीचा जो देठाचा भाग आहे तो फेकून द्यायचा आहे। ह्या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे। औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशा ह्या भाज्या असतात आणि ह्या वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे ह्याचा आस्वाद तुम्ही नक्की घेतला पाहिजे। पावसाळा चालू झाला की नंतर ह्या रानभाज्या बाजारामध्ये यायला सुरुवात होते। अनेक रानभाज्या बाजारामध्ये असतात, परंतु आपल्याला त्याची ओळख होणं गरजेचं आहे। अशाच प्रकारे सर्व शेवळं मी साफ करून त्यांना स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ह्याला बारीक कापून घेऊयात। तुम्ही जर का अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। अशा पद्धतीने सर्व शेवळ्या ती बारीक कट करून घेतलेली आहेत। आपण जरी खाजवणारा भाग ह्या शेवळ्यांमधला काढला तरी पण त्याला थोडाफार खाजरेपणा हा शिल्लक असतो, त्यामुळे शेवळ जेव्हा आपण बाजारातून विकत घेतो त्यासोबतच आपल्याला ही अशी फळं मिळतात, ह्याला काकडं असं म्हणतात। आता ही काकडं आपण कट करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये एक बी असते आणि आपल्याला ही आता बाजूने कट करून त्यातली बी काढून टाकायची आहे। ह्यातली मी साधारणतः पाऊण भाग एवढी काकडं आहेत ती कट करून घेते आणि बाकीची शिल्लक ठेवते। जर आपल्याला वाटलं तर नंतर आपण ती ॲड करू शकतो। इथे मी काकडं आहेत ती कट करून घेतलेत आणि इतकी काकडं मी इथे शिल्लक